नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 48 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. त्या दिवशी कॉलेजमधून घरी आल्यावर कपडे वगैरे चेंज करून जेवण झाल्यानंतर प्रीती पुन्हा अभ्यासाला बसते. प्रीती रूममध्ये दार बंद करून ती बेडवर पुस्तक वाचत असते. पण तिचं मन मात्र अजूनही लायब्ररीतच अडकलेलं असतं. ती पुस्तक उघडते, पहिलंच पान वाचायला लागते. पण 2 ओळी पलीकडे डोळे जातच नाहीत. तिच्या डोळ्यासमोर वारंवार तो क्षण येत असतो. सतीचा रागाने लाल झालेला चेहरा, टेबलवर हात आपटण्याचा आवाज आणि त्याच्या शब्दांचा तीक्ष्णपणा. तुला एवढं कळत नाहीये का प्रीती? प्रीती पुस्तक हलकेच बंद करते आणि तिचा श्वास जोरात चालू लागतो आणि तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू होतो. मी काही चुकीचं केलं होतं का? म्हणजे त्यावेळी सतीशला राग येईल एवढं काही झालं नव्हतं. पण त्याला एवढा राग का आला? तो एवढा रागावला माझ्यावर, अशा सगळ्या विचाराने तिच्या डोक्यात गर्दी केलेली असते. ती खिडकीजवळ जाते, परत बसते, पुन्हा पुस्तक उघडते, पण तिला पानं धूसर दिसायला लागतात. पण काही असो, सतीशने मला असं नाही बोलायला पाहिजे होतं. मी माझी काळजी घेण्यासाठी स्वतः सक्षम आहे. आणि हा रोहन सुद्धा परत असं काहीतरी वागला तर मी स्वतः त्याला समजावून सांगणार. असं प्रीती मनातच म्हणत असते. शेवटी ती पुस्तक बंद करून डोळे मिटते आणि मनातच ठाम म्हणते, पण मला आता या सगळ्याचा विचार करून नाही चालणार, कारण परीक्षा जवळ आली आहे. माझ्यासाठी आता अभ्यास करणं महत्वाचं आहे. ती हात जोडून देवाला म्हणते, प्लीज देवा, हा सतीचा विषय माझ्या डोक्यातून काढून टाक. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये लेक्चर सुरू व्हायच्या आधीच कार्तिकने नीताचा हात धरून तिला थोडं बाजूला नेलं आणि कार्तिक हळू आवाजात नीताला म्हणू लागला, नीता, प्रीतीने तुला काही सांगितलं का? नीता लगेच म्हणते, नाही. ती काय सांगणार होती मला? कार्तिक नीट श्वास घेत म्हणतो, नीता, तुला काही कळलं नाही का? काल लायब्ररीत काय झालं होतं? नीता थोडी चकित होऊन विचारते, नाही रे, काय झालं? लवकर सांग आता, मला टेन्शन येतंय कार्तिक. तेव्हा कार्तिक संपूर्ण किस्सा तिला शांतपणे सांगतो. तेव्हा नीता कपाळावर हात ठेवत आश्चर्याने म्हणते, अरे देवा, हे काय केलं सतीशने? आपण किती वेळा सतीशला सांगत होतो थोडं शांत राहायला, पण त्याने तर सगळंच बिघडवलं आता. ती पुढे चिंतेने म्हणते, आणि आता तर कुठे प्रीतीच्या मनात थोडं काहीतरी बदलत असल्यासारखं वाटत होतं. तोपर्यंत पुन्हा सगळं उलट झालं. क्षणभर थांबून ती आठवत म्हणाली, एक मिनिट, कार्तिक, म्हणूनच काल रात्री प्रीतीला झोप लागत नव्हती. ती सतत इकडे तिकडे वळत होती, पण तिने मला काहीच सांगितलं नाही. कार्तिक मान हलवत म्हणतो, हो नीता, कदाचित ती या सगळ्याचा विचार करत असेल, म्हणून तिला रात्री झोप आली नसेल. तो पुढे म्हणतो, आपण या दोघांना थोडा वेळ देऊन बघूया काय होतं. ते स्वतःच बोलले तर बरं होईल, नाहीतर मग आपण काहीतरी मार्ग काढू. आणि हो, तू लगेच प्रीतीला काय विचारू नकोस. तुला काही माहित नाही असं दाखव. तेव्हा नीताही लगेच म्हणते, हो रे, मलाही कळतं, नाही विचारत मी तिला काय. तेवढ्यात बेल वाजते आणि ते क्लासमध्ये जातात. MBAच्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असतो. आता फक्त परीक्षेविषयी माहिती देण्यासाठी 2 लेक्चर्स ठेवले होते. सरांनी पेपर पॅटर्न, वेळापत्रक आणि काय काय महत्वाचं आहे हे सगळं सांगून झाल्यावर क्लासमध्ये हलका गजबजाट झाला. सर पुढे म्हणाले, ज्या ज्या युनिट्सवर जास्त वजन आहे त्यावर जास्त लक्ष द्या. नोट्स नीट वाचा आणि पेपर लिहिताना प्रश्न समजून घेऊनच उत्तर लिहा. घाई करू नका. शेवटी सर थोडं हसत म्हणाले, MBAचा पूर्ण अभ्यासक्रम संपला आहे. आता परीक्षेला फक्त 4 दिवस उरलेत. या 4 दिवसात तुम्ही कॉलेजमध्ये येऊनही अभ्यास करू शकता किंवा घरी बसूनही अभ्यास करू शकता. जसं तुम्हाला सोयीचं वाटेल तसं तुम्ही करा. तर आता मन लावून अभ्यास करा. पेपर छान लिहा. माझ्याकडून सर्वांना ऑल द बेस्ट. तेव्हा क्लासमध्ये हलकासा टाळ्यांचा आवाज झाला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तयारीचा आणि उत्साहाचा एकत्र चमकलेला भाव दिसू लागला. क्लास सुटताच मुली एकमेकींशी बोलू लागल्या. नीता म्हणाली, मला वाटतं आता आपण घरीच बसून अभ्यास केला पाहिजे. तेव्हा मनाली म्हणते, हो नीता, बरोबर आहे तुझं. आजचा एकच दिवस आपण इथे कॉलेजमध्ये अभ्यास करूया. तेवढ्यात सोनाली लगेच म्हणते, हो बाई, अभ्यास तर घरी करूया. पण आज शेवटचा दिवस आहे कॉलेजचा. एकदा सगळ्यांनी मिळून कॅन्टीनला तरी जाऊया. तिचं वाक्य संपताच कार्तिकने हात वर करत मिश्किलपणे म्हटलं, अगदी बरोबर सोनाली, शेवटची पार्टी तो बनती है.
तेव्हा सगळेच हसले आणि कॅन्टीनकडे गेले. कॅन्टीनमध्ये टेबलवर सगळ्यांच्या नाश्त्याच्या प्लेट्स आल्या. पेपर, नोट्स, कोणते पॉइंट्स महत्वाचे आहेत, अभ्यासाचं प्लॅनिंग या सगळ्या विषयावर चर्चा करत ते नाश्ता करत होते. पण त्या गोंधळातही प्रीती मात्र शांत बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. फक्त विचारात हरवल्यासारखी तिची नजर होती. सतीश तिच्याकडे अधूनमधून पाहत होता. पण प्रीती मात्र मुद्दाम नजरेचा संपर्क टाळत होती. जणू त्याची उपस्थिती तिला अजिबात जाणवू नये. हे पाहून कार्तिक आणि नीता एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहतात. नीता कार्तिकला हळू आवाजात म्हणते, कार्तिक, प्रीती आज खूपच शांत आहे. म्हणजे ती अजूनही सतीशवर नाराज आहे. कार्तिक हलकेच मान डोलावतो. त्याला ही परिस्थिती स्पष्ट समजलेली असते. कित्येक दिवसांनी सगळे एकत्र नाश्ता करत होते. पण त्या वातावरणात हसण्यापेक्षा न बोललेले प्रश्न जास्त जाणवत होते. नाश्ता झाल्यानंतर सगळे कॅन्टीनमधून बाहेर पडले आणि आपल्या ठरलेल्या ठिकाणी सगळे अभ्यास करण्यासाठी निघू लागले. प्रीती ही लायब्ररीकडे अभ्यासासाठी जात होती. तेव्हा सतीशने पाठीमागून तिला हाक मारली. प्रीती, थांब जरा. ती पाऊल थांबवते आणि हळूच वळून पाहते. तेव्हा सतीश तिच्याकडे चालत येत असतो. तो तिच्या समोर येऊन थोड्या संकोचाने म्हणतो, प्रीती, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. प्रीतीच्या चेहऱ्यावर क्षणभर भाव बदलतात. दुखावलेपण, नाराजी आणि थोडीशी असहायता तिच्या चेहऱ्यावर दिसते. ती शांत पण ठाम आवाजात म्हणते, सतीश, प्लीज, आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. सतीश लगेच हात वर करत म्हणतो, ओके ओके, नको बोलू आता, आपण त्या विषयावर नंतर बोलू. तेव्हा प्रीती मान हलवते आणि डोळे खाली करत म्हणते, मला अभ्यास करायचा आहे, मी निघते. एकही शब्द न वाढवता ती वळते आणि लायब्ररीकडे जाते. तेव्हा निराश आणि हताश झालेला सतीश तिथेच उभा राहतो. ती काहीच बोलली नाही आणि निघून गेली. ती अजूनही माझ्यावर रागावली आहे असं दिसतं. आता तिचा माझ्याशी बोलायचा मूड नसेल कदाचित, असा विचार सतीश करत असतो. कार्तिक म्हणतो ते बरोबर आहे. मला आता प्रीतीला थोडा वेळ दिला पाहिजे. असा विचार करत तो कार्तिक बसलेल्या ठिकाणी निघून जातो. त्या दिवशी कॉलेजमधून घरी आल्यावर सतीश संध्याकाळी खोलीत बसून नोट्स वाचत होता. तेवढ्या दारावर हलकसं टकटक होतं. तेव्हा कार्तिक आत येतो आणि म्हणतो, काय रे सतीश, बोललास का प्रीतीशी? तेव्हा सतीशने पुस्तक बंद केलं आणि हलके डोळे चोळत तो म्हणाला, नाही रे कार्तिक, बोलणं झालं. पण ती म्हणाली या विषयावर आता मला काहीच बोलायचं नाही आणि निघून गेली. तेव्हा कार्तिक त्याच्या शेजारी बसला. त्यावेळी सतीश थोडा थांबला आणि श्वास सोडत पुन्हा म्हणाला, प्रीती माझ्याशी जास्त बोलली नाही. ती माझ्यावर अजूनही खूप नाराज आहे कार्तिक. मग सतीश ठाम आवाजात म्हणाला, आता मीही ठरवलंय कार्तिक, प्रीतीला थोडा वेळ द्यायचा आणि परीक्षेनंतरच आपण या विषयावर तिच्याशी बोलायचं. तेव्हा कार्तिक समाधानाने मान हलवत म्हणतो, हो सतीश, बरोबर आहे तुझं. तू तिला थोडा वेळ दिलास की तिचा राग कमी होईल आणि ती तुझ्याशी बोलेल. तेव्हा सतीश हलकसं हसतच म्हणतो, हो कार्तिक, आता आपण फक्त अभ्यासावर फोकस करायचा. परीक्षा महत्वाची आहे, बाकी गोष्टी नंतर. तेव्हा कार्तिक आश्चर्याने हसत म्हणतो, अरे वा, अचानक इतका जोश कुठून आला? तेव्हा सतीश खुर्चीवर रेलून खोडकरपणे म्हणाला, प्रेमामध्ये हे सगळं चालतंच रे. रुसवे फुगवे याशिवाय प्रेमाच्या आठवणी तरी कशा बनतील? दोघेही हसले आणि सतीश थोडा विचार करून पुढे म्हणाला, आणि तुला माहिती आहे का कार्तिक, मला खात्री आहे या सगळ्या वेळेत प्रीती फक्त माझाच विचार करणार आणि त्यावेळी नकळत तिच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल फिलिंग्ज येत राहणार. त्यावेळी सतीच्या आवाजात निरागस पण गोड आत्मविश्वास होता. तेव्हा कार्तिक लगेच हसत म्हणाला, अरे सतीश, म्हणजे तू हा नाराजीचा वेळ सुद्धा एन्जॉय करणार आहेस असं दिसतंय. काय डोकं चालतंय यार तुझं? तेव्हा सतीश हसत कार्तिकच्या पाठीवर हलकेच थोपटत म्हणतो, अरे कार्तिक, फक्त तिच्याकडून थोडा रिस्पॉन्स मिळू दे. मग बघ तू, या माझ्या खुरापती डोक्यात किती आयडिया आहेत. तो डोळे मिसकावत पुढे म्हणाला, एकदा प्रीतीकडून छोटासा का होईना रिस्पॉन्स मिळाला तर बस. मग माझी ही लव्ह स्टोरी कुठल्या कुठे पोहोचते ते तू बघ. हे ऐकून कार्तिक हसतच त्याच्या हातावर टाळी मारत म्हणाला, हो मित्रा, आणि हे सगळं करण्यासाठी आमच्यासारखे लोक पण तुझ्यासोबत आहेतच. त्यावेळी दोघेही हसले, पण त्या हसण्यात एक प्रामाणिक आशा, एक शांत आत्मविश्वास आणि प्रेमाचं हलकसं नशीलच जग होतं.
तुम्हाला काय वाटतं? म्हणजे परीक्षा संपेपर्यंत प्रीतीचा राग कमी होईल का? ती स्वतःहून सतीशी बोलेल का? तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.